मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। सिद्धिविनायक मंदिर न्यासानं या संदर्भातील अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे। नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे भाविकांनी परिधान करावेत, तसंच भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजेत, तसंच दर्शनामध्ये येण्यासाठी प्रवेश त्यांनी करावा असं पत्र मंदिर न्यासानं प्रसिद्ध केलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईतल्या दादरमधल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे आणि श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनाला येताना कुठल्याही प्रकारचा असा वेडा वाकडा पेहराव न करता आपण जसं घरामध्ये आपली पूजा असेल, लग्न असेल, ज्याच्या पद्धतीने आपण पेहराव करतो त्याच्याच पद्धतीचा पेहराव करून आपण मंदिरामध्ये या। तुमचं स्वागत आहे, आपण दर्शन घ्या। परंतु यापुढे असे जे कोणी तोकडे कपडे असतील किंवा समोरच्याला संकोच वाटेल अशा प्रकारचे पेहराव असतील, अशा भक्तांना कृपया या मंदिरामध्ये आम्ही न्यासाने निर्णय घेतला की त्यांना प्रवेश दिला जाणार नाही। याची मला वाटतं सगळ्या भक्तांनी नोंद घ्यावी। वर्षानुवर्ष सिद्धिविनायकचं दर्शन भावनात्मक होऊन घेऊन घेतात लोक सकाळच्या सडी चालत येतात। आता मग कोण ट्रॅक पॅन्ट घालून येत असेल किंवा कुठच्याही घालत असेल, मग हा नवीन संशोधन करणारे कोण आहे? आणि मग हे लागू हे जसं यांच्या बाबतीत केलं जात आहे भक्तांच्या बाबतीत, तसे ट्रस्टी आणि अध्यक्षांच्या बाबतीत होणार आहे का? मला असं वाटते काय ना काहीतरी असं चित्र निर्माण करून लोकांच्या भावना पेटवायचं आणि परत एक नवीन वादाला सुरुवात करून घेऊन महत्त्व मिळवून द्यायचं का, असं या निमित्ताने होतं।